वृषभ लग्न या राशीचं सविस्तर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। वृषभ राशीचं स्वरूप हे बैल आहे। या राशीचा रंग गोरा आहे। अवयव मुख असून ही स्त्री राशी आहे। वृषभ ही स्थिर राशी आहे व भूमी तत्वाची आहे। ही दुसऱ्या नंबरची राशी असून सौंदर्याचे वरदान असणारा शुक्र ग्रह या राशीचा स्वामी आहे। या शुक्राच्या प्रभावाने तारुण्याच्या उपभोगासाठी प्रोत्साहित करणारी ही राशी आहे। ही राशी तरुण स्त्री विलास व शृंगाराशी निगडित फलादेश मिळण्यात अग्रेसर ठरते। तसेच प्रामुख्याने वृषभ राशी अर्थ व काम या तत्वांना प्रभावित करते। कारण चंद्र या राशीच्या उच्चीचा असतो, म्हणजे वृषभ राशीतील जातकाला प्रेमाच्या कलेत अंगजात प्रावीण्य असतं असंच म्हणता येईल। वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा विलासी, रसिक, सोज्वळ, कलावंत असून आयुष्यात प्रत्येक क्षणाचा उपभोग घेण्याकडे याचा कल असतो। मौल्यवान वस्तू प्राप्त करणे, चयन करणे, उत्तम वस्त्र परिधान करणे, अत्तरे, सुगंधी फुलांची आवड, तरुण मुलं मुली एकमेकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याकडे जास्त लक्ष देतात। वृषभेच्या तरुण मुलींना स्त्रियांना पाहिल्यावर इतर तरुण मुलं मुली स्त्रियांच्या मनात असूया निर्माण होईल यात नवल नाही। सौंदर्याची निगा, टापटीप ही त्यांची कडूनच शिकावी। फॅशनेबल वस्त्र परिधान करण्याची आवड असते। सौंदर्य स्पर्धेत भाग घेतात। नेहमी फोकसमध्ये राहण्याची यांना सवय असते। ज्यांची चंद्र राशी वृषभ आहे अशा व्यक्ती या शुक्र या ग्रहाच्या अंमलाखाली येतात। मध्यम उंची, गोरा रंग आणि आकर्षक बांधा या राशीच्या स्त्रिया सुंदर, ठसठशीत व रेखीव असतात। पुरुषांना आकर्षित करण्याची नैसर्गिक शक्ती त्यांच्यात असतं। प्रणयाच्या खेळात पुढाकार घेण्याची कला यांच्याकडे असते। पण योग्य जोडीदार नाही मिळाला तर वैवाहिक जीवनात खूप समस्या निर्माण होऊ शकतात। साधारणपणे वृषभ राशीचे बरेच जातक ज्यांच्या नवम स्थानी गुरु आहे ते देवावर श्रद्धा ठेवून वावरतात। या राशीचे बरेचसे पुरुष कांतिमान वर्णगोरा, मोदयुक्त भरदार शरीर, तजेलदार चेहरा, मोहक दृष्टी व चेहरा आकर्षक, मनगटे व तोंड यांचे आकार गोल व मोठे, तसेच शरीर मध्यम उंच असते। पाठ, तोंड व छाती, मांड्या यावर तीळ, वांग वगैरे विशेष चिन्ह असतात। रंग गोरा असेल तरी तीळ जास्त। यांना खेळाची आवड असते। हे लोक निरोगी असतात। दगदग सहन करण्यात पटाईत असतात। त्यागशील असतात पण पुष्कळ गोष्टींकडे दुर्लक्ष करतात। आळशी असतात पण यांची बुद्धी ही खूप काही स्थिर असते। यांना चांगले चांगले खाण्याची देखील खूप प्रमाणात आवड असते। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे। एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते। त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। वृषभ राशीचे लोक नेहमी सुखी आणि धनिक लोकांशी संबंधच वृद्धिंगत करतात। शत्रू व शत्रू पक्षाला पुष्कळ वेळेस ही लोक भारी पडतात। हे माता पित्यास सुख देतात। वडिलोपार्जित इष्टटीचा उपभोग घेता यांना स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची मात्र खूप आवड असते। या राशीच्या स्त्री व पुरुष दोघांनाही एकमेकांनी व घरातील इतर मंडळींनी नेहमी प्रेमाची वागणूक दिली तर हे आपला जीव वाळून टाकतील यात मुळीच संशय नाही। यांना मुक्तपणे वावरण्याची स्वतंत्रता देणे गरजेचे आहे। सुंदर वस्त्र परिधान करणे, नटणे, सुंदर दिसण्यासाठी जास्त आटापिटा करणे, मौल्यवान दागिन्यांची हौस करणे यासाठी जास्त वेळ घालवणे हा यांचा स्वभाव। या राशीचे पुरुष व स्त्रिया दोन्हीही रुबाबदार व्यक्तिमत्व असतात। खर्च करताना कधीच हात आखडता घेत नाही। या राशीच्या स्त्रिया एखाद्या समारंभात आपल्या सौंदर्याचा, व्यक्तिमत्वाचा प्रभाव अगदी सहजपणे टाकतात व याचं बोलणंही प्रभावी असतं। नाट्यक्षेत्र, अभिनय, प्रवचन, व्याख्यान आदी तसेच गायन वादन कलेमध्येही प्रवीण असतात। समूहात यांचा अनेकांवर प्रभाव पडतो। या राशीच्या जातकांचा बहुतांश रंग गोरा, गोल चेहरा, सुडोल बांधा असतो। या राशीच्या व्यक्ती मनाने तरुण व रसिक असतात। यांचं कफयुक्त शरीर आणि जठराग्नी तीव्र असतो। हे वयाने जरी वृद्ध असले तरी मनाने तरुण असल्याप्रमाणे राहतात, तसंच वागतात। कोणत्याही वयाच्या माणसाची यांचं चटकन जुळतं। दुसऱ्याला मदत करणं, घरातील लहानथोरांकडे जातीने लक्ष देणं, शेजारी नातेवाईक यांच्याशी प्रेमाने वागलं हा यांच्यातील लक्षणीय स्वभाव। सहसा यांचं कुणाशी भांडण होत नाही। लहान मुलं, तरुण तरुणी या सर्वात मिसळण्याची वृत्ती असते। मात्र यांच्याकडून काही प्रमाणात धोकाही जाणवतो। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। राशी स्वामी शुक्र हा बलवान व शुभग्रहांच्या शुभदृष्टिक्षेपात असल्यामुळे तर असे व्यक्ती फार प्रभावी ठरतात। चित्रपट, नाट्य आदी क्षेत्रात उत्तम अभिनेता, अभिनेत्री होतात।
उत्तम गायक, वादन, खेळाडू होतात, उत्तम व्यवसाय करू शकतात. ग्राहकांना आकर्षित करण्याचे गुण यांच्यात असतात. एखाद्या समूहाचे नेतृत्व यांना चांगलं करता येतं. यांना संतती अल्प व त्यात पुत्र व कन्या दोघांचंही सुख मिळतं. हे चपळ असून यांना विद्येची अभिरुची कमी असते, तथापि विज्ञान लोकात हे सहज मिसळतात. अनेक अंगाने शिक्षणाची आवड असते. शेती व पशुपालन सौख्य प्राप्त होतं. शक्यतो बंधू व पुत्राचे सौख्य यांना अल्प मिळतं. हे दानधर्म करणारे व क्षमाशील असतात. मध्यम वयात तसेच अंतिम काळात यांना सौख्य मिळत राहतं. सुरुवातीला खडतर परिश्रम करावे लागतात. नोकरी मिळवताना तरुण तरुणींना मात्र खूप संघर्ष या ठिकाणी करावा लागू शकतो. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वृषभ राशीच्या जातकाला मित्रमैत्रिणी पुष्कळ असतात, पण त्यांच्यापासून त्यांना लाभही होतो. शेतकी, बागायती, फळांचा उद्योग, डेअरी आदी व्यवसाय हे करताना दिसून येतात. या राशीच्या स्त्रियांना सौंदर्य प्रसाधनाचे उद्योग, रेस्टॉरंट, ब्युटी पार्लर, घरगुती कुटीर उद्योग प्रभाव पडतो. नोकरीच्या क्षेत्रातही या राशीच्या स्त्रियांचा प्रभाव पडतो. सहसा हे जातक आर्किटेक्ट, ऍक्टर, हॉटेल मालक असू शकतात. रांगोळी व चित्रकला प्रदर्शित करतात, नेहमी अव्वल येतात. हे लोक सुगंधी द्रव्यांचे व्यापारी, डेकोरेटर, फोटोग्राफर असलेले पाहावयास मिळतात. जवळजवळ नोकरी व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात वृषभ राशीचे जातक आपला वेगळा प्रभाव टाकताना दिसून येतात. स्त्रिया सुद्धा नृत्य, कलाकार, अभिनेत्री, मॉडेल, निवेदक, रंगांचे व रत्नांचे तसेच कपड्यांचे व्यापार करताना दिसून येतात. हे लोक सोनं, चांदी, अलंकार यांचा व्यापारी असण्याची देखील दाट शक्यता असते. वृषभ राशीचा जो स्वामी आहे तो शुक्रदेव व तो कुंडलीत वृषभ राशीतून बलवान अवस्थेत आता भ्रमण करत असताना जातकाला त्याची अप्रतिम फळे देखील मिळतात. जन्मलग्न कुंडलीत शुक्र वृषावस्थेत असेल तर जातक देखणा, प्रभावी, सुगंधी द्रव्याचा शौकीन, अनेक शास्त्रात पारंगण असतो. तो इतरांना मदत करतो. स्वतःच्या आत्मविश्वासाने व स्वतःच्या बुद्धिबळावर पैसे कमवणारा असतो. नोकरीत अथवा सामाजिक जीवनात वरिष्ठांकडून सन्मानित होतो, प्रसिद्धी मिळवते. पण सहसा या जातकाला आप्तस्वकीय जास्त नसतात. या राशीचे देखणे तरुण तरुणी आपला प्रभाव टाकून इतरांना प्रेमात पाडतात. सहसा वृषभ राशीवाले इतरांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेताना आपण पाहिलेला आहे. अशा व्यक्तींच्या जन्मलग्न कुंडलीत चंद्र, राहू, शुक्र तसंच शुक्र, मंगळ, राहू यांचा शुक्राची सूर्याशी अनिष्ट योग असेल तर संकट येऊ शकतात. खोटे आळ येऊ शकतात. परस्त्री किंवा परपुरुष आकर्षणामुळे इब्रतीचा प्रश्न हा निर्माण होण्याची दाट शक्यता असते. पुरुषांना 2 किंवा अधिक बायका असणारी उदाहरण देखील पूर्वीच्या काळी पाहण्यात आलेली आहेत. कधी कधी ही वृषभीची माणसं खरे बोलत असूनही लोकांना त्यांचा पटत नाही. त्यांची बाजू ऐकून घेतली जात नाही. विनाकारण मतभेद होतात. पती पत्नी यांचे संबंध संवेदनशील होतात. एकमेकांना परस्त्री किंवा परपुरुष यांच्याशी संबंध ठेवल्याचा संशय निर्माण होऊन पदोपदी मतभेद होत राहतात. प्रसंगी कधी कधी घटस्फोटापर्यंत देखील यांची मजल जाऊ शकते. सहसा जोडीदाराला काळजीत टाकणारी अशी ही एक राशी आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.